श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई-वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं, अशी आई-वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या आईपतीप्रमाणे लग्नात जहाल स्वरूपात मुलीला काही भेटवस्तू देत असतात. लग्नात मुलीला संसारासाठी रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत देखील आहे. आजही आपल्याला पाहायला मिळते की मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकून दिल्या जात नाहीत. मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढते आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात. जेव्हा मुली आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात, त्यावेळी आपल्या भारतीय परंपरेनुसार आईवडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवत असतात. तिच्या सर्व इच्छा पुरवतात. आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात या गोष्टींची गरज असते. त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुलींनी लग्नानंतर आईवडिलांनी आपल्या घरातून नांदायला गेलेल्या मुलीला कधीच या गोष्टी द्यायच्या नसतात, ज्यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येऊ शकते. मुलींनी आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका. यामुळे घरात फार मोठे संकट येईल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच जाणून घ्या. हे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो, परंतु त्यामागे काही वास्तुशास्त्र कारण असतात. ते आपल्याला माहीत नसतात. जे देणे खूप खूप अशुभ मानले जाते. धर्मानुसार व शास्त्रानुसार अनेक नीतीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता असते. मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आईवडिलांच्या घरून कधीच नेऊ नयेत, याची माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. पहिली वस्तू आहे झाडू. शास्त्रांमध्ये सांगितले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असं मानलं जातं की तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीला तिचा संसार कधीच सुखाचा राहत नाही. तिचे जीवन अगदी दुःखाने भरलेले असते, असे मानले जाते. त्यामुळे मुलीला झाडू कधीच देऊ नये. दुसरी वस्तू आहे सुई किंवा टोकदार वस्तू. मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत घेऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी केल्याने किंवा दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते, असे म्हणतात. त्यामुळे अशा गोष्टी देणे अवश्य टाळावे. गॅस किंवा स्टोव्ह लग्नानंतर स्वयंपाकाचा विधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरवरून दिलेला गॅस किंवा शेगडी वापरावी, असं अनेक पालकांची इच्छा असते. म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव्ह दिला जातो. पण हे अजिबात करू नये. शास्त्रानुसार नवे विवाहित वधूने माहेरच्या घरातून चूल घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो. असं केल्याने नवीन वधू व नवीन कुटुंबात जेव्हा ती प्रवेश करतात, तिचा स्टोव्ह आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल असं मानलं जातं, जे अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघरातील संबंधित इतर वस्तू द्या. कारण गॅस आणि शेगडी हे अग्नीशी संबंधित आहेत. म्हणजे आग आणि अग्नी म्हणजेच वाद आणि विवाद. यामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. मीठ. मिठाचे काम असते जेवणामध्ये खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात, त्यांचा धर्म काय असावा तर नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यामध्ये गोडवा निर्माण करे. त्यामध्ये सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरी शिजले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो.
नवविवाहित सुनेने आपल्या माहेरवरून सासरच्या घरी मिठासारखे काहीही आणले तरी त्याचा आदर तिच्या कुटुंबियांशी आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही. ते नाते कधीच गोड होत नाही. आपल्या मुलीला निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका. लोणचे. लग्नानंतर मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांच्या आवडते लोणचे देऊन पाठवतात. परंतु धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे आहे असे म्हणतात. लोणचे जसे खायला आंबट असते, त्याचप्रमाणे पती-पत्नीचे नाते बिघडवतात. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होते. कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती आणि पत्नी त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची मात्र काळजी घ्या. पालकांचा चांगलेपणा कधीकधी त्यांच्या मुलीवर भारी पडू शकतो. तवा. तवा हा कुटुंबाच्या सुखसमृद्धीशी आणि नशिबाशी संबंधित असतो. त्यामुळे तो मुलीला देणे योग्य नाही असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते. तव्यामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांचे स्वरूप असते असे मानलं जातं. काही लोकांच्या मते तवा हे उष्णतेचे प्रतीक आहे आणि ते सासरच्या घरात नववधूसाठी अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे ते भेट म्हणून देणे टाळले पाहिजे. तर काही लोक तवा देणं देखील शुभ मानत नाहीत. त्यामुळे मुलीला तवा देऊ नये असं सांगतात. चाळणी. मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळण देखील देऊ नये असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट देते. त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकी एक आहे. मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरे चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते. पालकांनी आपल्या मुलीच्या लग्नात भेट म्हणून कधी फिल्टर देऊ नये. त्यात गाळणी म्हणजे चाळणी याचा देखील समावेश असतो. असा समज आहे की सासरच्या घरी चाळणी नेल्याने मुलीचे नातेही दूर होऊ लागते. असा समज आहे की सासरच्या घरी चाळणी नेल्याने मुलीचे नातेही दूर होऊ लागते आणि ती जगात एकटी पडते. असे केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन अनेक संकटांनी भरून जाऊ शकते. म्हणून या वस्तू मुलीला कधीच देऊ नका. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व गोष्टी श्रद्धा आणि लोकमान्यतांवर आधारित आहेत. यांना वैज्ञानिक आधार आहे असे नाही. परंतु अनेक कुटुंबे आजही या परंपरा श्रद्धेने पाळतात. पहिली गोष्ट म्हणजे रिकामा डबा. अनेक ज्येष्ठ लोकांच्या मते मुलीला सासरी पाठवताना रिकामा डबा, रिकामी पेटी किंवा रिकामी भांडी देऊ नयेत. यामागील श्रद्धा अशी आहे की रिकामेपणा जीवनात अभावाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे जर भांडी द्यायची असतील तर त्यामध्ये तांदूळ, गहू, साखर किंवा हळद कुंकू ठेवून द्यावेत असे सांगितले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे फुटलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू. काच फुटलेली असेल, भांडे तडे गेलेले असेल किंवा कोणतीही वस्तू खराब अवस्थेत असेल तर ती मुलीला देणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की तुटलेल्या वस्तूंमुळे नातेसंबंधांमध्ये तडे जाऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे जुनी बंद पडलेली घड्याळे. काही ठिकाणी बंद घड्याळ हे थांबलेल्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लग्नानंतर मुलीला बंद किंवा खराब घड्याळ देणे टाळले जाते. चौथी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या काही वस्तू. काही भागांमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या भेटवस्तू शुभ मानल्या जात नाहीत. जरी आधुनिक काळात हा समज कमी झाला असला तरी अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा आजही आहे. पाचवी गोष्ट म्हणजे जुने झिजलेले कपडे. मुलीला सासरी पाठवताना नेहमी नवीन किंवा चांगल्या स्थितीतील कपडे द्यावेत असे मानले जाते. यामागे तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात सुंदर आणि सकारात्मक व्हावी अशी भावना असते. सहावी गोष्ट म्हणजे रिकामी पर्स. लोकमान्यतेनुसार मुलीला पर्स किंवा पाकिट देण्यात त्यामध्ये काही रुपये ठेवून द्यावेत. कारण रिकामी पर्स
आर्थिक अडचणींचे प्रतीक मानले जाते. सातवी गोष्ट म्हणजे मोडकी मूर्ती किंवा तुटलेली धार्मिक वस्तू. अशा वस्तू घरात ठेवणेच अनेक जण टाळतात. म्हणून त्या भेटवस्तू म्हणून देणेही योग्य मानले जात नाही. आठवी गोष्ट म्हणजे वाळलेली फुले. वाळलेली फुले संपलेल्या सौंदर्याचे आणि थांबलेल्या ऊर्जेचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे ताजी आणि सुगंधी फुले देण्याची परंपरा आहे. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी या परंपरा केवळ अंधश्रद्धा म्हणून निर्माण केल्या नव्हत्या. त्यामागे काही भावनिक, सामाजिक आणि मानसिक कारणे देखील होती. उदाहरणार्थ, तुटलेल्या वस्तू न देणे म्हणजे नवीन संसाराची सुरुवात चांगल्या वस्तूंनी व्हावी. रिकामी भांडी न देणे म्हणजे समृद्धीची भावना निर्माण करणे. रिकामी पर्स न देणे म्हणजे आर्थिक भरभराटीच्या शुभेच्छा देणे. यामध्ये प्रतिकात्मक अर्थ जास्त आहे. याशिवाय काही ठिकाणी मुलीला सासरी जाताना गोड पदार्थ देण्याची परंपरा आहे. यामागील भावना अशी की तिच्या आयुष्यात गोडवा कायम राहावा. साखर, पेढे, लाडू किंवा गूळ यांना शुभ मानले जाते. तसेच हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे अनेक ठिकाणी ते विशेषतः दिले जाते. काही कुटुंबांमध्ये धान्य देण्याची प्रथा आहे. धान्य म्हणजे अन्न, समृद्धी आणि भरभराट. तांदूळ, गहू किंवा डाळी देऊन मुलीच्या नव्या संसाराला शुभेच्छा दिल्या जातात. काही भागांमध्ये नारळ देणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. तो पूर्णतः समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक आहे. मित्रांनो, याबरोबरच काही गोष्टी मुलींनी देखील लक्षात ठेवाव्यात, असे सांगितले जाते. सासरी गेल्यानंतर नवीन नाती जपणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, संयम राखणे आणि प्रेमाने वागणे या गोष्टी कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. कारण संसार वस्तूंनी नाही तर स्वभावाने टिकतो. घरात आनंद, शांतता आणि प्रेम असेल तर कोणतेही संकट सहज दूर करता येते. आपल्या धर्मग्रंथांमध्ये देखील दान, प्रेम, आदर आणि संयम यांना सर्वात मोठे स्थान दिले जाते. वास्तुशास्त्र किंवा लोकपरंपरा यांचे पालन करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार, चांगले वर्तन आणि परस्परांवरील विश्वास. मुलीला सासरी पाठवताना सर्वात मोठी भेट म्हणजे चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि आशीर्वाद. हे तिच्या आयुष्यभर उपयोगी पडतात. म्हणूनच आपल्या मुलींना वस्तूंसोबत प्रेम, विश्वास आणि धैर्य देखील द्या. कारण हाच खरा संसाराचा पाया आहे. मित्रांनो, अनेक वेळा लोक विचारतात की जर चुकून अशा वस्तू दिल्या गेल्या असतील तर काय करावे? परंपरेनुसार अशा वेळी देवाची प्रार्थना करावी. घरात सकारात्मक वातावरण ठेवावे आणि गरजू लोकांना दान करावे, असे सांगितले जाते. कारण कोणतीही वस्तू आपल्या नशिबापेक्षा मोठी नसते. मन शुद्ध असेल, कर्म चांगले असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर जीवनातील अडचणी कमी होतात, असे मानले जाते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व मान्यता श्रद्धेवर आधारित आहेत. कोणत्याही मुलीचे वैवाहिक जीवन तिच्या स्वभावावर, परस्पर समजुतीवर, प्रेमावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीवर अधिक अवलंबून असते. म्हणून परंपरांचा आदर करा, पण त्याचबरोबर विवेकबुद्धी देखील वापरा. मुलीला सासरी पाठवताना तिला आनंद, आशीर्वाद, आत्मविश्वास आणि प्रेम द्या. यापेक्षा मोठी भेट कोणतीही असू शकत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने प्रत्येक मुलीचा संसार सुखी, समृद्ध आणि आनंदी हो, हीच प्रार्थना. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.